भारतात रस्ते अपघात हे मृत्यूचे मोठे कारण बनले आहे. दररोज सुमारे 500 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट कायमचे राहते. दरवर्षी अपघातांचे आणि मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता जनक्रोश फॉर बेटर टुमारो ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था रस्ते सुरक्षिततेविषयी जनजागृती करीत आहे. ती नियमितपणे रस्ते सुरक्षा शिक्षण कार्यक्रम राबवते. यामागील एकमेव हेतू म्हणजे मोलाचे मानवी जीवन वाचविणे. लहान वयातच संस्कार करा या उद्देशाने जनक्रोशने मागील 12 वर्षापासून नागपूर व इतर राज्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेसमध्ये शेकडो रस्ते सुरक्षा कार्यक्रम घेतले आहेत. याच मालिकेत 8 महाराष्ट्र बटालियन NCC अमरावती येथे जनक्रोश नागपूर येथील टीमने शिबिरात रस्ते सुरक्षा शिक्षण कार्यक्रम घेतला. या शिबिरात अमरावती जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे 200 NCC कॅडेट सहभागी झाले होते. जनक्रोशचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, डॉक्टर अशोक करंदीकर, दत्तात्रय कुलकर्णी आणि रमेश शहारे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. NCC शिबिराचे कर्नल रवींद्र कुमार यांनी देखील कॅडेट्सना वाहतूक नियम पाळण्याचे आणि जबाबदार नागरिक होण्याचे प्रेरणादायी भाषण दिले. सोबतच NCC शिबिरामध्ये सहभागी मुलींचे हिमोग्लोबिन तथा रक्तगट तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता 8 महाराष्ट्र बटालियन NCCचे सुभेदार मेजर सुलेमान शेख व संपूर्ण PSI स्टाफ JD पाटील सांगरुळकर महाविद्यालयाचे NCC ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर संतोष उके, सीताबाई संगई विद्यालय अंजनगावचे NCC ऑफिसर विशाल भेलांडे, श्री जगदंब विद्यालय अचलपूरचे NCC ऑफिसर प्रशांत शिरभाते, महर्षी पब्लिक स्कूलच्या NCC ऑफिसर दीपाली वर्गे तसेच 8 महाराष्ट्र बटालियन अमरावती अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधून आलेले NCCचे 400 कॅडेट्स आदी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.